गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। गिरणी कामगारांचा मोर्चा भायखळा राणीची बाग इथून निघणार होता, मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे। त्यामुळे आता गिरणी कामगार आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत। मनसे आणि महाविकास आघाडीकडून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता आंदोलनस्थळी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत। गिरणी कामगारांना मुंबईत परवडणाऱ्या दरात घरं देण्यासंदर्भातल्या योजनेत आतापर्यंत 25,000 गिरणी कामगारांना घरं देण्यात आली आहेत। राज्य शासनाने वांगणी इथे गिरणी कामगारांना देऊ केलेली ही घरं त्यांना मान्य नाही आहेत। दरम्यान MMR रिजनमध्ये घरं देण्यात यावीत या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणांवर आणि नव्या कामगार कायद्यांवर आक्रमक भूमिका घेत देशातील प्रमुख कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिलेली आहे। अंदाजे 25 कोटी कामगार या बंदमध्ये सहभागी होणार असून बँकिंग, खाणकाम, पोस्टल सेवा, बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी या आंदोलनामध्ये उतरण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे बुधवारचा दिवस देशभरात अनेक अत्यावश्यक सेवांवर देखील परिणाम करणारा ठरू शकतो। शासनाने 2024ला वाढीव टप्प्याचा आदेश काढला असून देखील निधीची तरतूद केली जात नाहीये आणि त्यामुळेच शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानात आंदोलन करण्यात येते। न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं म्हणत शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान या मोर्चाला आज शरद पवार भेट देणार आहेत। गेल्या 27 वर्षांपासून अंशतः अनुदानावरील शाळांमध्ये अध्यापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना अजूनही पूर्ण पगार मिळालेला नाहीये। 2014 मध्ये नैसर्गिक वाढीसंदर्भात शासन निर्णय निघाला, तरी देखील 11 वर्षात शाळांना 20% अनुदान मिळालं। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना अजूनही पूर्ण पगाराची प्रतीक्षाच आहे आणि या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मंगळवारपासून शाळा बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला। रास्त मागणीसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे, पण शासनाने निर्णय न घेतल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचं चित्र आहे। महावितरण कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय। वीज कंपन्यांमध्ये होणारा खासगीकरणाचा शिरकाव, राज्यात महावितरणाच्या वीज वितरण क्षेत्रातील समांतर वीज वितरण परवाना आणि वीज कामगारांना पेन्शन अशा वेगवेगळ्या 14 मागण्यांसाठी वीज कामगारांनी संप पुकारलाय। पेन्शनसह विविध मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते बंदमध्ये सहभागी होणार आहेत। या संपामुळे वीज पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे।